लक्ष द्या पहा. आतापर्यंत आपण सरळ व्याज पाहिलं होतं. कोणतं व्याज पाहिलं आहे? सरळ व्याज. तर सरळ व्याज कसं होतं का, तुमच्याजवळ काही रक्कम आहे, समजा तुमच्याजवळ 10,000 रुपये आहे. आता हे 10,000 रुपये तुम्ही बँकेमध्ये जमा केले. तुम्ही 10,000 रुपये बँकमध्ये जमा केले. आता 10,000 बँकमध्ये जमा केले तर बँक हे जे 10,000 आहे बँकमध्ये तुम्ही जमा करता 10,000, तर ह्या 10,000 बँक काय देते? तुम्हाला व्याज देते. बँक काय देते? व्याज देते. समजा 10,000 तुम्हाला 1,000 रुपये काय दिलं बँकेनं? व्याज दिलं. तर व्याज दिलं तर तुमची ही रक्कम तुम्ही 10,000 रुपये गुंतवली होती. ही जी रक्कम आहे तुम्ही 10,000 रुपये बँकेमध्ये गुंतवले आणि तुम्हाला बँकेनं काय दिलं? व्याज. बँकेनं काय दिलं तुम्हाला? व्याज. म्हणजेच आता तुमची रक्कम किती झाली? 10,000 प्लस 1,000 किती झाले? 11,000. 11,000 आता ही तुमची रक्कम तयार झाली. 11,000 ही रक्कम जी तयार झाली याला काय म्हणतो आपण? रास. म्हणजे रास कशी तयार झाली? रास अशी तयार झाली, रक्कम प्लस व्याज तयार झाली रास. रक्कम प्लस व्याज तयार झाली रास. आता बघा, रक्कम प्लस व्याज तयार होते रास. समजलं ना? रक्कम प्लस व्याज तयार झाली रास. मग आता हे तर आपण एका वर्षाचं व्याज घेतलं ना. हे व्याज किती वर्षाचं घेतलं? एका वर्षाचं. आता एका वर्षाचं व्याज सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, हे माहीत नाही आपल्याला. त्या बँकेनं आपल्याला सरळ व्याज दिलं की चक्रवाढ व्याज दिलं हे आपण एका वर्षात काढू शकत नाही. लक्षात ठेवा, एका वर्षामध्ये तुम्हाला समजतच नाही ते का सरळ व्याज आहे की चक्रवाढ व्याज आहे. पण दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष असे जे वर्ष होत जाते त्याच्यानंतर मग समजते तुम्हाला का ते जे व्याज राहते ते व्याज कोणतं आहे, की ते सरळ व्याज आहे की चक्रवाढ व्याज आहे. तर पाहू आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला फरक. कशाला म्हणते सरळ व्याज आणि कशाला म्हणते चक्रवाढ व्याज. तर त्यानंतर पाहू आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधला फरक. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधला फरक. तर पहा, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला फरक काय आहे? तर सरळ व्याजमध्ये सुद्धा तुम्हाला रक्कम दिली राहते. जी रक्कम दिली आहे 10,000 रुपये रक्कम घेऊ. चक्रवाढ व्याजमध्ये सुद्धा काय घेऊ? रक्कमच घेऊ. रक्कम. चक्रवाढ व्याजची रक्कम किती? तेच 10,000 रुपये घेऊ. त्यानंतर इथं व्याजाचा दर दिला जाते. व्याज त्याचा दर दसा दसे म्हणतो आपण. दसा दसे, दरसाल, दर शेकडा. इथं 10% असेल. इथे सुद्धा व्याजाचा दर किती आहे? 10% घेऊ. इथे सुद्धा व्याजाचा दर किती घेऊ? 10%. आता वर्ष घेऊ. इथं वर्ष. इथं वर्ष 2 वर्ष घेऊ. इथं सुद्धा वर्ष घेऊ. किती? 2 वर्ष. लक्षाचा एक फरक आहे का सरळ व्याजमध्ये रक्कम कमी मिळते, चक्रवाढ व्याजमध्ये रक्कम जास्त भेटते. तर पहा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये हाच एक फरक आपल्याला दिसून पडते. तर सरळ व्याज पहा कसं निघते. सरळ व्याज हे सरळ आहे. समजा तुम्हाला एका वर्षी सरळ व्याज 100 रुपये भेटत असेल तर दुसऱ्या वर्षी सरळ व्याज किती भेटते? 100च भेटते. बरोबर आहे. एका वर्षी 100 भेटते, दुसऱ्या वर्षी 100, तिसऱ्या वर्षी 100, चौथ्या वर्षी 100. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला एकच व्याज भेटेल. 100 100 100. पण याच्यात आहे का तसं? याच्यात तसं नाही आहे. चक्रवाढ व्याजमध्ये. चक्रवाढ व्याजमध्ये कसं आहे? पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 110 भेटेल, तिसऱ्या वर्षी 120 भेटू शकते, चौथ्या वर्षी 140 भेटू शकते. म्हणजे चक्रवाढ व्याज कसं होणार? व्याजावर व्याज, त्याला म्हणते चक्रवाढ व्याज. आणि सरळ व्याज हे कसं आहे? सरळ आहे. आलं लक्षात? तर पहा, सरळ व्याज कसं आहे? सरळ व्याज काढणंही सोपं आहे, काही कठीण नाही आहे. चक्रवाढ व्याज थोडंसं कठीण जाते. कठीण तर म्हणता येत नाही, एक वेळा शिकलं का सोपं जातं सगळं. पहा, आता रक्कम दिली आहे किती? 10,000. आपण आतापर्यंत सरळ व्याज शिकलो. तर पहा, रक्कम दिली आहे 10,000. ही रक्कम किती आहे? 10,000. याच्यावर आपण काय घेतो? दर घेतो. इथं काय घेतो? दर. किती आहे व्याजाचा दर? 10% दर. किती घेतो? 10%. 10% म्हणजे टक्के म्हणजे भागीला 100. टक्के म्हणजे काय होते? भागीला 100. म्हणजे 10,000वर 10%. टक्के म्हणजे भागीला 100. गुणीला इथं काय घेतो आपण? वर्ष. गुणीला डायरेक्ट काय करतो आपण? वर्ष. कारण की सारखंच व्याज आहे ना, म्हणून आपण काय करतो? गुणीला डायरेक्ट वर्ष. बरोबर. करा मग कॅन्सल. काय होते? 0 0 0 0. काय झालं? कॅन्सल. इथं 1,000 1,000 1,000 दोन्ही किती होते? 2,000. म्हणजे तुमचं हे जे व्याज आलं, व्याज 2 वर्षाचं व्याज किती आलं? 2,000. 2 वर्षाचं व्याज किती आलं? 2,000. सरळ आलं डायरेक्ट. 2 वर्षाचं व्याज 2,000. चक्रवाढ व्याजमध्ये आहे का तसं? पहा, चक्रवाढ व्याज कसं निघते. रक्कम किती आहे? रक्कम घ्यायची. रक्कम किती आहे? 10,000. गुणीला इथं काय घेतो? याच्यावर दर घेतो. दर किती आहे?
दर आहे किती 10%, टक्के म्हणजे भागीला 100. दर किती आहे 10%, टक्के म्हणजे भागीला 100. मग रकमेवर आपण दर घेतला, दर भागीला 100 बरोबर. इथं डायरेक्ट गुणाकार, इथं वर्ष घ्यायचे काय, इथं वर्ष घ्यायचे नाही, कारण की हे व्याज प्रत्येक वर्षी बदलते ना, चक्रवाढ व्याज प्रत्येक वर्षी बदलते, त्या कारणानं आपण इथं वर्ष घ्यायचे काय, इथं वर्ष घ्यायचं नाही. तर इथं काहीच नाही घ्यायचं, हे एका वर्षाचंच फक्त एक पहिले काय करायचं, एका वर्षाचंच काढायचं. म्हणजे रक्कम घ्यायची, त्याच्यावर दर 10/100, 10,000वर 10% दर घेतलं, 10,000वर 10% दर. हे तुमचं इथं भेटणार, जे तुम्हाला काय भेटणार इथं व्याज भेटणार. पण हे व्याज किती वर्षात भेटणार, एका वर्षाचं तुम्हाला काय भेटणार, व्याज भेटणार. मग इथं एका वर्षाचं व्याज काढून घेऊ, 0 0 0 0 कॅन्सल. मग 1000 गुणिला 1 किती होते 1000. समजलं काय, हे तुमचं एका वर्षाचं काय झालं व्याज, हे झालं एका वर्षाचं व्याज. लक्षात आलं, फक्त एका वर्षाचं काढलं, 2 वर्षाचं काढलं का आपण, आता आपल्याला 2 वर्षाचं काढायचं आहे. मग 10,000वर आपण 10% दर घेतला, किती आलं 1000. 1000 हे तुमचं एका वर्षाचं काय झालं व्याज झालं. मग आता हे एका वर्षाचं व्याज आहे, हे तुमच्या रकमेमध्ये टाकून द्या, ह्या रकमेमध्ये टाकून द्यायचं, हे व्याज ह्या रकमेमध्ये टाकून देऊ. ही रक्कम कशी आहे 10,000 आहे ना, 10,000मध्ये हे व्याज प्लस करू. एका वर्षाचं किती आहे, एकक दशक शतक, हा एकक दशक शतक आणि 1000, 1000 खाली 1000. करायची बेरीज 0 0 0 1 1. आता ही रक्कम आहे ना, हे रक्कम झाली कोणती, म्हणजे हे रक्कम प्लस व्याज, ही काय झाली तुमची आता रास, ही काय झाली रास. ही राज्य झाली, हे रास झाली तुमची एका वर्षानंतरची. एका वर्षानंतरची रास किती झाली तुमची 11,000. मग आता तुम्हाला चक्रवाढ, हे व्याज कसं आहे चक्रवाढ व्याज आहे, चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज. मग 10,000 आपण 10% घेतलं, हे व्याज भेटलं 1000 रुपये, याच्यामध्ये 1000 प्लस केले म्हणजे तुमची रास तयार झाली. आता दुसऱ्या वर्षात तुम्हाला दुसऱ्या वर्षाचं अधिक 10% घ्यायचं, दुसऱ्या वर्षावर अधिक 10% घेऊ, दुसऱ्या वर्षावर 10%, 0 0 है ना, 0 0 कॅन्सल, म्हणजे किती येते 1100 रुपये. हे झालं व्याज. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती झालं 1100. मग तुम्हाला 2 वर्षाचं व्याज विचारलं तर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज जर विचारलं किती आहे, पहिल्या वर्षी 1000, दुसऱ्या वर्षी किती भेटलं 1100. मग टोटल जर केली तर किती होते 0 0 1 2, म्हणजे 2100 रुपये काय झालं तुमचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती झालं 2100. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती झालं 2100. एका वर्षाचं सरळ व्याज किती होतं 2000. 2 वर्ष चक्रवाढ व्याज किती आहे 2100, म्हणजे तुम्हाला 100 रुपये जास्त भेटले चक्रवाढ व्याजमध्ये. इथं भेटले का तुम्हाला सरळ व्याजमध्ये नाही मिळालं. समजलं ना, सरळ व्याज कसं काढायचं आणि चक्रवाढ व्याज कसं काढायचं. तर सरळ व्याज सरळ आहे, डायरेक्ट तुम्ही इथं गुणीला काय करता 2 करता, 2 वर्षाचं विचारलं तर. पण चक्रवाढ व्याजमध्ये तसं करायचं नाही, पहिले एका वर्षाचं काढायचं, ठीक आहे. मग एका वर्षाचं ते बिजा प्लस करायचं, मग दुसऱ्या वर्षाचं काढायचं, ते आलं, ठीक आहे. दुसऱ्या 2 वर्षाचं विचारलं ना आपल्याला, पहिल्या वर्षाचं भेटलं, दुसऱ्या वर्षाचं भेटलं, ठीक आहे. पहिल्या वर्षाचं भेटलं, दुसऱ्या वर्षाचं भेटलं, दोन्ही वर्षाचं आपण काय केलं चक्रवाढ व्याज प्लस केलं, म्हणजे 2 वर्ष मिळून तुमचं चक्रवाढ व्याज किती झालं 2100 रुपये. आता पहा लक्षात ठेवा, कधीही सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 1 वर्षाचं सारखंच राहते ना, सारखं. पहा बरं, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 1 वर्षाचं सारखंच राहते, 1 वर्षाचं सारखं राहते. पहा हे जे रक्कम आहे सरळ व्याज काढू आपण 1 वर्षाचं, 10,000वर 10,000वर 10%, 10,000 10% किती वर्षासाठी 1 वर्षासाठी, गुणीला 1 0 0 0 0 कॅन्सल, किती येते 1000 रुपये. 1000 रुपये म्हणजे 1 वर्षात तुमचं सरळ व्याज किती आहे 1000, आणि चक्रवाढ व्याज पहा 1 वर्षाचं किती आहे 1000. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, समोर चालून कठीण प्रश्न याच्यावर येते, म्हणून आतापासूनच लक्षात ठेवा, सरळ व्याज 1 वर्षाचं, चक्रवाढ व्याज 1 वर्षाचं, हे काय राहत असते सारखंच राहते. सरळ व्याज 1 वर्षाचं आणि चक्रवाढ व्याज 1 वर्षाचं काय राहत असते सारखंच राहते. समजलं काय. हे चक्रवाढ व्याज काढायची ही एक पद्धत आहे, आणि चक्रवाढ काढायची दुसरी सुद्धा पद्धत आहे. म्हणजे चक्रवाढ तुम्ही या पद्धतीने सुद्धा काढू शकता, आणि चक्रवाढ व्याज तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढू शकता. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत सांगून देतो चक्रवाढ व्याज काढायची कोणती आहे का, हे लक्षात आली ना पद्धत, समजली ना पद्धत आहे. आता दुसरी पद्धत कशी आहे,
चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला 2 वर्षाचं, चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला 2 वर्षाचं दुसऱ्या पद्धतीनुसार. तर काय करायचं, रक्कम घ्या, किती आहे 10,000 रुपये. 10,000 रुपये काय घ्यायची रक्कम. आता हे रक्कम घेतली 10,000 रुपये, याच्यावर काय घेतो, दर घेतो. याच्यावर काय घेतो, दर. मग जो दर घ्यायचा आपल्याला, तर दर कोणता घ्यायचा, 10%च घ्यायचा. पण कसा घ्यायचा, 10% दर. म्हणजे व्याज काय होत असते, प्रत्येक वर्षी वाढते, कमी होते काय व्याज. म्हणजे व्याज म्हटलं म्हणजे काय, कमी होते काय, कमी नाही होत. व्याज काय होते, त्या रकमेवर वाढत असते. मग व्याज हे त्या रकमेवर वाढते. म्हणून हे जे 100 रुपये, 100% पहिले घ्यायचे सुरुवातीला 100%. ह्या 100% मध्ये काय करायचे, व्याज काय होत असते, रकमेवर वाढत असते ना. मग हे 10 याच्यामध्ये प्लस करायचे, 10% काय करायचे, प्लस करायचे. शॉर्ट ट्रिक्समध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे, तर कसं करायचं तेच सांगून राहिलो. 10,000 घ्यायचे, 10,000 घ्यायचे. याच्यावर जो दर आहे, दर कसा घ्यायचा, दर असा घ्यायचा का पहिले 100% घेऊन घ्यायचे. त्याच्यावर काय, त्याच्यावर ह्या व्याजाचा दर जो आहे 10% प्लस करायचा. जो दिला असं नाही तो, ह्या 10% दिला म्हणजे 10% घेतला, 20% दिला असता तर 20% घेतला असता. ठीक आहे. तर 10% दिला तर 10% काय करायचे, याच्यामध्ये प्लस करायचे. मग प्लस करू किती ते 0, 1, 1 म्हणजे किती झाले 110%. किती टक्के झाले, 110%. आता 110% याच्यामध्ये प्लस करा, हे गुणाकार करा. रकमेवर दर घ्या, किती 110%. रकमेवर दर घेतला किती 110%. समजलं आता हे 110%. 2 वर्षासाठी विचारलं ना, मग 2 वर्ष काय करायचे, 110% घ्यायचे. यक झाला ह्या, गुणीला अधिक घ्यायचा दर किती 110%. 2 वर्षासाठी विचारलं म्हणून 2 वेळा लिहिलं. 3 वर्षासाठी विचारलं असतं तर 3 वेळा लिहिलं असतं. समजलं काय. मग आता आपल्याला 2 वर्षासाठी विचारलं म्हणून 2 वेळा लिहिलं आपण. इथं काय भेटते तुम्हाला, डायरेक्ट रास. इथं काय भेटते तुम्हाला, रास. व्याज भेटते का इथं व्याज भेटणार नाही. कारण की काय केलं आहे, 10,000 आपण 110% घेतले पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी घेतले 110%. ह्या 2 वर्षासाठी तुम्हाला इथं काय भेटणार आहे, रास. मग हे जे रास, इथं रास भेटणार आहे, व्याज भेटणार आहे काय, व्याज नाही भेटणार. तिथं काय भेटणार, रास. इथं काय भेटते आपल्याला, डायरेक्ट इथं आपल्याला व्याज भेटते. इथं काय भेटते, आपण गुणीला 2 वर्ष गेलं डायरेक्ट आपल्याला काय भेटते, व्याज, सरळ व्याजमध्ये. पण चक्रवाढ व्याजमध्ये इथं व्याज भेटत नाही, इथं काय भेटते, रास भेटते. तर मग पहा आता, करा कॅल्क्युलेशन करा कसं होते. 0 0 काय होते, कॅन्सल. 0 0 काय होते, कॅन्सल. अधिक 1 0, अधिक 1 0 कॅन्सल होते. अधिक 1 आणि पुन्हा 1 0 काय होऊन राहिलं, कॅन्सल होऊन राहिलं. तर पहा आता काय होते इथं, हे 100 गुणीला घ्यायचे किती, गुणीला घ्यायचे 11, गुणीला घ्यायचे 11. बरोबर. आता बघा 11 गुणीला 11 किती होते, 121. गुणीला किती आहे, 100. बरोबर. काय करायचं, 0 सोडून द्यायची, गुणाकार करायचा. 1 गुणीला 1 म्हणजे किती ते 1, 2 गुणीला 1 म्हणजे किती होते 2, आणि 1 गुणीला 1 म्हणजे किती ते 1, आणि राहिले 2 0. 2 0 द्या. आता 12,100 हे काय झाली तुमची रास. 12,100 ही काय झाली तुमची रास. समजलं. हे 12,100 तुमची रास आहे. पण तुम्हाला पाहिजे व्याज, तुम्हाला काढायचं आहे व्याज. मग व्याज कसं काढाल, तुमची जी रक्कम आहे किती होती पहिले सुरुवातीला, 10,000. रक्कम जी आहे, रक्कम किती होती तुमची 10,000. त्याच्यातून काय करायचं, मायनस. आता रास, त्याच्यातून मायनस करायची रास. रास किती आहे, 12,100. मग हे मायनस जर केलं आपण, मोठी संख्या कोणती आहे 12,100, याच्यातून 12,100 मधून 10,000 काय करायचे, मायनस करायचे. हे इथून असं मायनस होत नाही, तर इकडे आपण साईडनं करू शकतो. 12,100 मधून किती 10,000 काय करायचे, मायनस करायचे. किती होते, 0 0 1 2 म्हणजे किती ते 2100. 2100 हे काय झालं तुमचं व्याज. 2100 हे काय झालं तुमचं व्याज. लक्षात आलं. 2100 हे तुमचं झालेलं आहे व्याज. जसे 10,000ने 2 वर्षाचे 2,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज किती. तर काय करायचं, या उदाहरणामध्ये 2 पद्धती तुम्हाला सांगतो. दोन्ही पद्धतीने उदाहरण करून पहा. सुरुवातीला दोन्ही पद्धतीने उदाहरण करून पहा. नंतर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही स्वतः हे शॉर्ट ट्रिक्सनं करू शकता. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचे आपले कन्सेप्ट क्लिअर होणं आहे. तर पहा, पहिली पद्धत जी आहे, ही पहिली पद्धत एकदम बेसिक पद्धत आहे. तर त्या पद्धतीने आपण करू. तर पहा, पहिली पद्धत कशी आहे, रुपये घ्यायचे, जे दिले आहे ते रुपये.
रुपये जे दिले आहे ते घेऊन घ्यायचे. किती आहे? 2000 रुपये घ्या. त्याच्यावर काय करायचं? 10% 10% दर घ्या. जो दिलाय तो 10% दर. टक्के म्हणजे भागीला 100. समजलंय? रुपयावर 10% घेतले. हां, पण इथं गुणीला वर्ष करायचं काय? वर्ष करायचं नाही. हे सरळ व्याजमध्ये चालते. चक्रवाढ व्याजमध्ये चालते काय? हे चक्रवाढ व्याजमध्ये चालत नाही. तर वर्ष घ्यायचंच नाही. फक्त चक्रवाढ व्याजमध्ये फक्त एका वर्षाचंच काढायचं डायरेक्ट. हे कॅल्क्युलेशन इथं डायरेक्ट एका वर्षाचं काय भेटते तुम्हाला? व्याज. सरळ व्याज काढत आहे आपण, सॉरी चक्रवाढ व्याज काढत आहे. चक्रवाढ व्याज आपण इथं काढत आहे. चक्रवाढ व्याज इथं आपण काढत आहे. त्या कारणाने इथं वर्ष घ्यायचे नाही, एका वर्षाचंच काढायचं. पहिले एका वर्षाचं काढायचं, मग ते प्लस करायचं, मग दुसऱ्याचं काढायचं. चक्रवाढ व्याज म्हणजे काय होते? व्याजावर व्याज, त्याला म्हणते चक्रवाढ व्याज. म्हणून असंच काढायचं. ठीक आहे. मग पहा 2000वर 10%, 0,0,0,0 कॅन्सल. किती येते? 200 रुपये व्याज. हे झालं 1 वर्षाचं. हे झालं 1 वर्षाचं. आता हेच व्याज याच्यामध्ये रुपये जे आहे ना, रुपये हे रक्कम याच्यामध्ये हे व्याज काय करायचं? प्लस करायचं. व्याज प्लस करायचं. किती? 200. कसे प्लस करा? हा एकक, दशक, शतक करा प्लस. किती येते? 0,0,2,2. ही झाली तुमची रास. ही झाली रास. कधीची रास झाली? हे 1 वर्षानंतरची. ही झाली 1 वर्षानंतरची रास. ही झाली 1 वर्षानंतरची रास. आता दुसऱ्या वर्षी येते तुम्हाला काय करायचं? 10% व्याजाचा दर घ्या. 10% व्याजाचा दर करा. कॅन्सल. 0,0,0,0 कॅन्सल. किती आलं व्याज तुमचं? 220 रुपये व्याज. कोणत्या वर्षाचं आहे? दुसऱ्या वर्षाचं व्याज. किती? 220 रुपये व्याज. पण तुम्हाला विचारलं काय इथं? रास विचारली काय? रास विचारली नाही. त्या कारणानं समोर जायचं नाही. काय विचारलं आपल्याला? फक्त व्याज विचारलं. किती वर्षाचं व्याज विचारलं? 2 वर्षाचं व्याज. कोणतं व्याज विचारलं? चक्रवाढ व्याज. मग 2 वर्षाचं व्याज. हे पहिल्या वर्षाचं व्याज भेटलं चक्रवाढ व्याज. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे? 220. मग दोन्ही वर्षाचं व्याज काय करायचं? प्लस करून घ्यायचं. म्हणून 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. मग 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती आहे? 200 प्लस 220. किती आलं? 0,2,4 म्हणजे किती येते? 420. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती येते? 420. 2 वर्षात चक्रवाढ व्याज 420. आलं लक्षात? हे झालं. ही झाली पहिली पद्धत, सरळ पद्धत. दुसरी घेऊ आता. याला शॉर्ट ट्रिक्समधून म्हणते डायरेक्ट उत्तर तुमचं येते. तर कसं करायचं पहा. पहिल्या जे रक्कम दिली, रक्कम लिहायची. रक्कम जे दिली आहे ती किती घ्यायची? 2000. गुणीला आता काय घ्यायचं? इथं डायरेक्ट दर घ्यायचा. गुणीला दर घ्यायचा. 2 वर्षासाठी म्हटलं तर 2 वेळा दर घ्यायचा. 2 वर्षासाठी म्हटलं तर काय करायचं? 2 वेळा दर घ्यायचा. 2 वर्षासाठी म्हटलं तर किती वेळा दर घ्यायचा? 2 वेळा. मग दर कसा घ्या? डायरेक्ट असे 10% लिहान घ्या. 10% असं करा काय? असं नाही करायचं. काय करायचं? हे जे 10 आहे ना, 10 हे कशात प्लस करायचे? 100 मध्ये. हे 100 मध्ये काय करायचे? प्लस करायचे 10. म्हणजे किती घ्यायचे? 110%. किती टक्के घ्यायचे? 110%. किती वर्षाचं विचारलं? 2 वर्षाचं विचारलं. म्हणून किती? 2 वेळा घ्यायचे. 110% गुणीला 110%. बरोबर. मग इथं कॅल्क्युलेशन केलं, इथं काय भेटते? व्याज भेटते की रास भेटते? इथं भेटते रास. इथं काय भेटते? रास. लक्षात ठेवा, या पद्धतीमध्ये हे एवढं कॅल्क्युलेशन केलं, इथं डायरेक्ट काय भेटते? रास. इथं व्याज भेटत नाही. रास म्हटलं म्हणजे काय होते? दोन्ही वर्षाचं व्याज या रकमेमध्ये याच्यात डायरेक्ट काय होते? प्लस होऊन येते. हां, हे इथं काय येते? रास. मग आता काढू आता रास. 0,0,0,0 कॅन्सल. इथचं 1 0, इथचं 1 0 कॅन्सल, इथचं 0, इथचं 1 0 कॅन्सल. काऊन झालं? भाग दिला. ठीक आहे. मग आता इथं बाकी किती राहते? 20 गुणीला 11 गुणीला किती? 11. करा गुणाकार. 11 गुणीला 11 121 गुणीला किती आहे? 20. आता इथं शून्याचा विचार नाही करायचा, 2 गुणाकार करायचा. 2 1 2, 2 दुने 4, 2 1 2, राहिलं 1 0, ते देऊन द्या. मग हे काय भेटली तुम्हाला? रास. किती? 2420. हे झाली तुमची रास. 2420 रास झाली. किती वर्षात झाली? 2 वर्षाची. म्हणजे हे जे रास आहे, हे रास किती वर्षाची आहे? 2 वर्षाची. रास किती वर्षाची आहे? 2 वर्षाची. पण तुम्हाला ते व्याज पाहिजे. व्याज जर पाहिजे तर काय करायची? हे रक्कम जी आहे सुरुवातीची मायनस करून टाकायची. याच्यात रक्कम किती आहे? 2000 रुपये. रक्कम काय करायची?
मायनस करायची. मग हे 2000 रुपये रक्कम आपण काय करू, मायनस करू. म्हणजे किती होते, 0 2 4, 2 2 गेले 0, म्हणजे किती येते 420 रुपये हे व्याज झालं. हे व्याज झालं. किती वर्षाचं व्याज झालं हे, 2 वर्षाचे. 2 वर्षाचे कोणतं व्याज झालं हे, चक्रवाढ. कोणतं व्याज आहे, चक्रवाढ. चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं झालं तुमचं किती, 420. समजलं, आलं लक्षात, करता येणार. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे तर पहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे, रक्कम दिली आहे. तर रक्कम किती आहे, 2000 रुपये. साध्या पद्धतीने काढू आपण. पहिली पद्धत आपण साधी वापरू. तर साध्या पद्धतीमध्ये पहा काय आहे, 2000 रुपये घेऊन घ्या. 2000 रुपये याच्यावर काय करायचं, दर काढायचा. दर 2000 रुपयावर काय करायचा, दर घ्यायचा. दर किती आहे, 2000 रुपयावर 5% दर आहे. मग काय होते, डायरेक्ट 5% म्हणजे काय होते, 5/100. 5%, 5% आहे ना, 5/100. मग इथं डायरेक्ट गुणीला वर्ष करायचे. काय, गुणीला वर्ष करायचे नाही, एकाच वर्षाचं काढायचं. कारण की हे व्याजावर व्याज आहे, म्हणून आपल्याला किती वर्षाचं काढायचं आहे, एकाच वर्षाचं काढायचं आहे. मग ह्या रकमेवर आपण दर घेतला 5%, इथं भेटते आपल्याला व्याज. इथं काय भेटते, व्याज. एका वर्षाचं व्याज भेटून जाते. मग 0 0 0 0 कॅन्सल. डायरेक्ट गुणाकार करा 2 सोबत. 5 दुने 10, राहिलं 1 0, याच्यावर देऊन द्या. म्हणजे तुमचं व्याज किती भेटते, 100 रुपये व्याज एका वर्षाचं. आता हे झालं तुमचं एका वर्षाचं व्याज किती, 100 रुपये. हे 100 रुपये याच्यामध्ये प्लस करा. ह्या रकमेमध्ये 100 रुपये प्लस करा. बँक आपल्याला पैसे देते ना, व्याज देते आपल्याला. तर हे बँक 100 रुपये काय करा, प्लस. मग किती येते, 0 0 1 2. ही काय झाली तुमची रास. ही झाली रास एका वर्षानंतरची. मग एका वर्षानंतरची रास 2 वर्षाचं विचारलं आपल्याला व्याज. मग अधिक याच्यावर काय करायचं, 5% काढा. दुसऱ्या वर्षी 5%. दुसऱ्या वर्षी 5% काढू. किती होते, 0 0 0 0 कॅन्सल. डायरेक्ट गुणाकार करा 21 सोबत. 5 1 5 आणि 5 दुने 10. हे झालं तुमचं दुसऱ्या वर्षाची, हे झालं तुमचं दुसऱ्या वर्षाचं व्याज. दुसऱ्या वर्षाचं व्याज झालं. मग तुम्हाला 2 वर्षाचं व्याज विचारलं आहे, म्हणून 2 वर्षाचे कोणतं व्याज, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं काढा, 100 घ्या. 100 रुपये प्लस करा त्याच्यात 105 रुपये. बेरीज करा 5 0 2, 205 रुपये तुमचं काय झालं, व्याज झालं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज तुमचं 205 रुपये. 205 रुपये तुमचं हे चक्रवाढ व्याज झालं. किती वर्षाचं, 2 वर्षाचं. समजलं. ही झाली एक तुमची साधी पद्धत. दुसरी शॉर्ट ट्रिक्सवाली पहा. दुसऱ्या पद्धतीमध्ये पहा कसं होते. तुमची रक्कम दिली आहे, रक्कम घ्या. रक्कम किती रक्कम दिली आहे तुम्हाला, 2000 रुपये रक्कम दिली आहे. 2000 रुपये याच्यावर काय घ्यायचं, दर किती वेळा घ्यायचा, किती वेळा घ्यायचा, वर्ष 2 दिले म्हणून दर घ्यायचा 2 वेळा. मग दर घ्यायचा 2 वेळा. दर 5% घ्या ना. 5% जर घ्यायचं इथं डायरेक्ट 5% लिहायचे काय, असे 5% लिहायचे नाही. असं जर लिहिलं तर व्याज भेटन, असं लिहिलं तर काय भेटन, व्याज. पण व्याजही भेटन तरी ते चुकन ते व्याज. एक वेळा घ्या तर 1 वर्षाचं भेटन. 2 वेळा जर असं घ्या तर हे व्याज तुमचं चुकणार. तर असं घ्यायचं नाही. तर काय करायचं मग, 5% म्हटलं तर हे जे 100 राहते ह्या 100 मध्ये काय करायचे, 5 प्लस करायचे. म्हणजे किती टक्के घ्यायचं, 105%. किती टक्के घ्यायचं, 105%. मग याच्यावर 105% घेऊ. 105% तुमचं काय घेऊ, व्याज. 105% व्याज अधिक 2 वर्षासाठी म्हटलं तर 2 वेळा घेऊ. 105 गुणिला 105%. इथं काय भेटते तुम्हाला, रास. हे कॅल्क्युलेशन झालं. तिथं काय भेटते तुम्हाला, रास. करा आता कॅल्क्युलेशन करा. पहा बरं, इथचं 0 आणि इथचं 0 कॅन्सल करा. काय असं होत नाही, करायचं नाही, असं होणार नाही. कारण की हे मधात आहे, त्या कारणाने हे 0 कॅन्सल होत नाही. हे चुकी नका करता. फक्त हे 0 जर शेवट राहिलं असतं तर कॅन्सल होते, मधातलं काही होत नाही. मग कॅन्सल कोणते होते, इथचं 1 0, इथचं 1 0 कॅन्सल होते. हे एक कॅन्सल होते. याच्यातलं काढा, याच्यातलं 1 कॅन्सल होते. खालची 3 तर वरची सुद्धा 3. आता आहे का वर 0 नाही आहे तर कॅन्सल होणार नाही. म्हणजे इथं काय होते, आता 2 गुणिला किती, 105 गुणिला किती, 105 आणि छेदामध्ये किती राहते, 10. छेदामध्ये किती राहते, 10. समजलं. आता करा ह्या याचा
गुणाकार. आता करा गुणाकार. गुणाकार करा. इथं गुणाकार करत असताना बा 105 गुणिले 105 म्हणजे 105चा वर्गच येते डायरेक्ट. 105चा वर्गच येते. मग 105चा वर्ग, 105चा वर्ग सोपाच आहे. ज्याच्या शेवटी 5 आहे, ज्याच्या शेवटी 5 आहे त्याचा वर्ग बा कसा निघते, डायरेक्ट 5चा वर्ग घ्या, किती होते 25. डायरेक्ट 5चा वर्ग घ्या 25. समोर किती राहते शिल्लक 10. 10 समोर, 10च्या समोरची संख्या किती राहते 11. गुणिला करा 11. 11 एक 11 राहिलं 1 0 इथं देऊन द्या. समजलं. झाला तुमचा वर्ग. काय होते 5 5 25. कसं करायचं 5चा वर्ग घ्या, 5 5 25. 10च्या समोरची संख्या किती 11. मग 11 एक 11 1 0 किंवा 10 गुणिले 11 किती होते 110. हा झाला तुमचा 105चा वर्ग. हा झाला 105चा वर्ग. किती झाला 105चा वर्ग 11,025. हा झाला तुमचा 105चा वर्ग. गुणिला करा 2, गुणिला करा 2 आणि छेदामध्ये लिहा 10. आता 2 न गुणाकार करू. डायरेक्ट होते 5 दुने 10 हातचाला 1 है ना. 2 दुने 4 आणि 1 5 आणि 2 0 0 आणि 2 1 2 2 1 2 1 2 2 1 2. छेदामध्ये किती आहे 10. बरोबर. काय होते 0 0 कॅन्सल. किती राहते 2200. किती राहते 2205. 2205 राहिले. पण हे 2205 हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इथं काय भेटली रास. रास किती भेटली 2205. ही रास आहे. पण आपल्याला रास नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे व्यास पाहिजे. मग व्यास जर काढायचं आहे तर व्यास कसं काढायचं, तर लक्ष द्या. व्यास कसं काढत असतो आपण, रक्कम घेतो. रक्कम पहिले रास. हे रास होय. हा रास. रास किती आहे 2205. घरी पैसे आणले किती 2205. घरी पैसे 2205 आणले होते. पण 2 वर्षाच्या अगोदर तुम्ही रक्कम किती ठेवली होती 2000. मग 2000 2000चे तुमचे 2205 झाले ना. 2000चे 2205 झाले. मग जास्तीची रक्कम बँकेने दिली ते होय आपलं व्याज. मग 2205 मधून 2000 काय करू मायनस करू. किती येते 502. 2 आणि 2 गेले 0. राहिलं किती 205. म्हणून चक्रवाढ व्याज. व्याज 2 वर्षाचे किती झालं 205 आहे. हे झाली शॉर्ट ट्रिक्स म्हणते येले. पण इथं कधी कधी असे जर आले तर याचं गुणाकारमध्ये काय होणार प्रॉब्लेम येणार. याच्यापेक्षा हे कधी कधी आपल्याला सोपं जाते. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही ठरवा. तुमचा गुणाकार भागाकार वगैरे सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणतंही गणित लवकर करू शकता है ना. कोणते गणित लवकर करू शकता. पण तुमचा गुणाकार भागाकार याच्यातच प्रॉब्लेम जर असेल तर तुम्हाला प्रत्येक याच्यात काही ना काही प्रॉब्लेम येणार. म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाची आहे. तर शॉर्ट ट्रिक्स असो की सरळ पद्धत असो दोन्ही तुम्हाला सांगितलं. त्याच्यावरून तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. समजलं. मग दोन्ही पद्धतीने समजलं, लक्षात आलं.